तर सकाळी सकाळी दुपार झाली, सकाळी येईल 7 वाजता सूर्यकांत आता शेत उगवली इकडं. तर दशक्रिया विधी उरकून आलेले सगळे. मी पण गेलो दशक्रिया विधीला, पण आता अगोदर मी घरी निघून आलो. आता हे आले जाऊन, त्यांचं चाललंय जेवण आशुचं निवराचं. दादू तू तर सकाळी वेगळे कपडे घालला होता, मी कुठून निघालो. नाही कोण लागलं म्हणते बाय. हा कोणता काकला हा राव सोडेल थोडं जागा तर पाहिजे ना पाय ठेवायला. गेली आता काय म्हणते. बोला नाही लागेल तिथं. पुढं दाबशी ना विराय नाही जाईल. लागन डोक्याने विरू परत. चुकून गाडी पुढे जाई ना खाली पाय बी तिच्या पाय, तर तिकडचं दाबल्या पुढे जातं ना खालचं. गाडी पाय कसं म्हणती तिला खालचं दाबायची माहिती राहिली. लागल बबड्या लागलं ग आता लागलं बाई. चोलत त्या काय चोली ती. पप्पा झोपले गे. चिमटा विरहा आता चालवा हा घाल पप्पाच्या पायावर. पप्पाचा पाय का हँडल नाही लावला का? हँडल का धरायचं गाडी फिरवायला वळवायला आता उतरायचं. शिकली बाई ती. तिला खेळायचं राहतं तसं. चालवा झोप आली. चला आता झोपायला. आता दुपारचा 12:30 वाजले. 12:30 वाजले. निघालो ताईच्या घरी. दादू गाडी चालवतोय, विरा उभी राहिली. पाहून आता आडवं झोपलोय डायरिया.
झोपा झोपा सरका थांबती काय कापी तर तुला मला ना कापू. अरे कोंबड कांबड काहीतरी कापी तो ते मागच्या वेळेस 8 दिवस राहिले तर तुमच्या कोंबड्याला काय झालं होतं? अरे आमच्या कोंबड्याला त्यावेळेस आहे ना व्हायरस आला होता. हा का? हा. मग आता तर नकोच मग मला. नाही आता डायरेक्ट केलंय ना टॉनिकच्या बाटल्या चालू केलंय नको. ते आता टॉनिकच्या बाटल्या चालू करून ते सुधारलंय आता मला नको तुमचं सुधारलंय ते कोंबड मग काय करते थांबती काय आणू खसकून लगेच इथून इथून ना नको तिथून ना नको. परत घे बरं बरं दादा. 8 दिवस कधी राहिली तू मागच्या वेळेस आलते का? काय मागच्या वेळेस तू याला आलती वाढदिवसाला बरोबर त्याच्या वाढदिवसाला आले 8 दिवस होते मी. हा 2-3 दिवस होते 3 दिवस बर्थडे टाइमला. हा ना खरंच खासकावा लावत होता तेव्हाच एकदम रॉगटेल कोंबड रॉगटेल कोंबड तेव्हाच आणावं लागत होतं एखादं सगळं नाही सटकशील. दे मावशीला खायला मावशीला दे 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 ना. सटकशील. काय घेणं नाही तिला कोणाच त्या पाण्यावरून सटकत ते पण काय नाही. तर आता मी चाललोय ताईच्या घरी बाकी सगळे बसले तर जाऊ यायचं का तुला नको. जायचं असेल ते? बाय बाय विरा जायचं दादाला जायचं असेल तुला जायचं. आता हे पाय ना माझ्या अगोदर तिला. हा येड लागलं तुला तिला नाही संदेश मावशी म्हणते दादा. हा पण ती नाही राहतलं माहिती गाडीत गावापर्यंत जाऊ सर कशी करती येड्यात काढली डायरेक्ट माणसाला ए, ती गिळी. नाही गिळीत अरे गिळीतच नाही नाही गिळी. नाही ना. गिळीतच नाही काही ती टाकून शिजा. चल विरा बाय बाय टाकून ठेवा नाही, टाकून देते. बाय बाय बाबू नाही, दुसरं पाजायचं नाही असं. येऊ मी आता नाही, ज्यूस होता आहे. येऊ बाईला. मला पप्पा दे नाही का? पप्पी दे तुला ज्यूस होतं बाई. पप्पा पप्पा अशी मग ते असं ते नाही सगळं. हा, लिंबू पिळायचं. तर मोठं जायचं इथं आहे ना आज जायचं कारण असं की तिथं आज गंगापूजन होतं त्यांच्या धीराची इथं का बाहेरची इथं कुठेतरी होतं त्यांची इथं तर चाललोय मी आणि दादा ते कालच आलेले होते त्याच्यामुळं मग ते गेलेले होते तिकडं आणि मग मला पण आज दशक्रिया विधी होता इथं अश्विनीचे चुलत चुलते वारलेले होते त्यांचं तर मी त्या दशक्रिया विधी करून आता परत चाललोय बहिणीच्या इकडं ताईच्या घरी तर चला जाऊया भेट पण घेऊन येऊया आता कार्यक्रम तर होऊन गेला असेल पण भेट वगैरे घेऊन येऊ त्यासाठी चाललोय तर चला जाऊया ना ताईच्या घरी आलोय दादांनी ना मस्त अशी ताईला एक सेपरेट तार मारून दिलेली याला बाकरांना सकाळी मारली ना दादा ही तार पावसाचं वाशिव राहिलं पाऊस आलाय किती रे 4 बकर आहे आणि ताई आहे ना मस्त आळूची पानं काढून राहिली गावरान गाय ए ते ढवळं वासरू कुठं आहे रे हा हा मग नवी येणार आहे नवी तर नाही फरकच पडत ना आता याला आहे ना असे सपोर्ट जर मारले ना उभे कुठं